नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। गाजर घेतले, धुवून स्वच्छ करून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। काकडी घेतली, काकडी पण स्वच्छ करून कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आणि हे बीट पण बारीक काप करून मिक्सरमधून मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून मी काढून घेतलं आहे। बघा अशा पद्धतीने हे आपलं पेस्ट झालेली आहे याची। आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली आणि हे पण आता ग्राइंड करून घेऊ। बघा अशा पद्धतीने हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे ग्राइंड करून घेतलं। आता 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आणि हे ग्राइंड करून घेतलेलं मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं। हे बीट, गाजर, जी काकडी आहे ना, हे ग्राइंड केलेलं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये हे ग्राइंड केलेलं मिरची आणि लसणाची पेस्ट पण त्याच्यामध्ये घालून घेतली। धने पावडर टाकली, जिरे पावडर टाकली, हळद टाकली, लाल मिरची टाकली। आता हे पण सगळं मिक्स करून घेऊ। आता हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। बघा असं मिक्स करून घेतलं। आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आपल्या चवीनुसार। आता त्याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकून घेते। ओवा आपल्याला प्रत्येक पदार्थामध्ये लागतोच, म्हणायला काही हरकत नाही। ओवा टाकून घेतला। आता हे पण सगळं मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं। आता हे मध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकलं आणि कोथिंबीर टाकली। आता पाणी थोडं टाकून आता त्याला थोडं मळून घेते। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित त्याला असा मसाज केल्यासारखं पूर्ण हे करून घ्यायचं आणि त्याचा असा डो तयार करून घ्यायचा। आता गॅसवर पॅन ठेवला, पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलं। अशा पद्धतीने हे एक गोल केला आणि मी हे पॅनवर असं हे थालीपीठ थापटून घेत आहे। अशा पद्धतीने हे पॅनवर मी करून घेत आहे। पहा असे सगळे थालीपीठ मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत। बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ करून घेतलं आणि आता त्याला थोडंसं मध्ये थोडं हवा बाहेर निघण्यासाठी थोडे हे छिद्र पाडून घेतले। आता त्याच्यात थोडं तेल टाकून घेऊ। तेल लावून घेतलं वरी आणि आता त्याला पलटून घ्यायचं। असं हे पलटून घेतलं। आता पलटलेल्या बाजूने पण तेल लावून घ्यायचं। आता ह्याला पण पलटून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपण थालीपीठ करून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित भाजलेलं आहे, आता काढून घेऊ। बघा अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे। आता मी ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेते। बघा हे थालीपीठ ठेवलं, साईडलाच बटाटे आणि मेथीची भाजी वाढलेली आहे तोंडी लावायला, काकडी ठेवली आणि हे मी घोटून असं दही करून ठेवलं होतं आणि आता हे दही पण ह्याच्यामध्ये सर्व करून घेते। बघा अशा पद्धतीनं लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा।